शिवाजी महाराजांना वंदन करतो. आता या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजची बैठक आहे. त्या बैठकीला आपले नामदार योगेशजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी चव्हाण साहेब आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. रेयाताई आहे, अण्णासाहेब आहेत, भाजपाचे शहराध्यक्ष या ठिकाणी, तालुका अध्यक्ष उपस्थित आहेत. सर्व महिला उमेदवार आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते ते प्रमुख उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर उदयजी सामंत आपल्याला आश्वासित करू इच्छितो की खेडमध्ये आम्ही 2 तारखेची वाट पाहतोय आणि 3 तारखेला तुम्हाला 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी भेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची युतीची बांधणी केली त्या बांधणीला 100% फळ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. या नगरपालिकेमध्ये गेली 14-15 वर्ष या ना त्या कारणाने सत्ता राहिलेली आहे, माझी राहिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या शहराचा खडानिखडा समस्या काय आहेत किंवा अडचणी काय आहेत याची कल्पना आपल्या सर्वांना. आता या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये दादांबरोबर आम्ही या ठिकाणी आलो, त्यासाठी आपण प्रयत्न केले आणि ही युती साकारली आणि या युतीच्या माध्यमातून 100% योगदान देण्याचं आम्ही काम या ठिकाणी करू. भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. माधवीताई माझ्या मित्राचीच सौभाग्यवती आहे. तिला देखील या ठिकाणी मोठ्या मताधिक्यात निवडून आणायचं आहे. त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किंवा कार्यकर्ते या ठिकाणी शिवतोड मेहनत करतील आणि यश मिळवून देतील. खरं तर उदयजी सामंत हे माझे खऱ्या अर्थाने मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते माझे मित्र असल्यामुळे या ना त्या कारणानं त्यांना या ठिकाणी ऐकून घ्यावं लागतं की वैभव खेडेकरांचे मित्र उदयजी आहेत. परंतु हे मित्रत्वाचे संबंध युती बळकट करण्यासाठी कारणीभूत ठरले आणि खेडमध्ये युती होऊ शकली. आणि म्हणून आता खेडमध्ये तसं काही वातावरण वेगळं राहिलं नाही. खेडमध्ये एकतर्फी वातावरण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु आम्ही कुठल्याच परिस्थितीमध्ये गाफील नाही. निवडणुकीच्या पद्धतीने आम्ही लढण्याचं या ठिकाणी ठरवलंय. कारण प्रत्येक मतदार खेडमध्ये असून दे किंवा बाहेरगावी असून दे त्याला मतदान करण्यासाठी या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून पुढे जे आपण या ठिकाणी आलात तुम्हाला 100% 3 तारखेला विजयाची मुहूर्त वेळ रोजेचं पहिला फोन त्या खेडमध्ये या ठिकाणी येईल. प्रचंड प्रमाणात खेळमधून मतदान होईल असं या ठिकाणी आश्वासन देतो, वचन देतो. आपला अधिक वेळ घेणार नाही. सर्व उमेदवारांना, युतीच्या सगळ्या उमेदवारांना, नगराध्यक्षांना त्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.